मराठी मनोरंजन विश्वातून आज पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे। 49 वर्षीय मराठी अभिनेत्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतल्याने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती। पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि गुगलगाव या चित्रपटांसह अनेक नाटकात भूमिका साकारणारे ज्येष्ठ मराठी रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे दुःखद निधन झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कांबळे हे आजारी होते। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली। मन धुवधार, थँक्यू मिस्टर लॉर्ड, नीरो, हमीदाबाईसी कोठी, कोलाज, तर्पण, मृत्यूछाया, चिरंजीव आणि अग्निवेश अशा अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या। त्यांनी अनेक मराठी, हिंदी नाटक आणि एकांकिकांना संगीत दिले होते। ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानता राजा या महानाट्यांमध्ये त्यांचा समावेश होता। नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या पिस्तुलामध्ये ते प्रमुख भूमिकेत होते। तसेच क्राईम डायरी या मालिकेतही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली होती। परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवता आले नाही। त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मराठी सृष्टीत एकच खळबळ उडाली। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।